हॅलो सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आज मी जाणार आहे उरसाला, म्हणून पटकन पूजा करून घेतलेली आहे. तर इथं जवळच एक उरूस होता आणि तिकडं अंशा पप्पा घेऊन चल म्हणत होते. आज दिवसभर लाईट नव्हते आणि त्यामुळं काही कामही माझं झालं नाही. मला कामं आवरायला नाही, खूपच उशीर झाला कारण घरात आज पाणी नव्हतं, त्यामुळं ड्रममधनं पाणी घेऊन भांडे वगैरे घासणं अवघड झालं. तर अंश पप्पा म्हणाले की आम्हाला उरूसला घेऊन चल. तर आता हे दोघं जाऊ शकत होते, पण यांना यांचं ATM मशीन सोबत पाहिजे ना. मग जशा अवतारात होती तशाच अवतारात मला हे घेऊन आले. मला तर साधं तोंड पण धुवून नाही दिलं. तर मी अशी आले म्हणून मला म्हणत होते की तुझ्या हातात 4-5 फुगे द्यायला पाहिजे, तू फुगेवाली दिसते. असा अवतार करून इकडं तिकडं हिंडते. तर हे मला खरं तर माहिती आहे की मी अशी आहे की मला बाकी बायकांसारखं कसं तयार व्हायला वगैरे असं आवडत नाही म्हणण्यापेक्षा वेळच मिळत नाही तेवढा मला. आता भांडे घासता घासता कोण आपल्या बायकोला असं आणतं उरूसला, तर ह्यांनी घेऊन आलेत. तर अंशपेक्षा अंश पप्पांचे नखरे खूप. त्यांना खायचं होतं हे बिस्किट आणि या बिस्किटमध्ये ना काय माहिती नाही, मला वाटतं नायट्रोजन असेल कदाचित. तर हे असं धूर येत होतं याच्यातून स्मोक आणि ह्यांनी मला जबरदस्ती ते खायला लावलं. मी चावताना धूर येतो आहे बघितलं आणि ते माझ्या तोंडात छाले पडले, म्हणजे चक्क साल्टं निघाली तोंडातून. मग हेच अजिबात चांगलं नाही, तर कोणी असं काही ट्राय करत जाऊ नका. खरं तर पुढं आल्याच्या नंतर मग अंशा पप्पांनी म्हणाले की काहीतरी घे बाई, तुला काही घ्यायचं असेल तर खरं तर हे निमित्त असतं. त्यांना माहिती आहे मी काही असं नटाथटायचं काही सामान घेत नाही, मेकअपचं वगैरे. तर मी उगीचच असं इकडं तिकडं बघत होते आणि पूर्ण मार्केट फिरून आले आणि मी काही घेतलं नाही. तर लास्ट टाईम गेलो होतो ज्यावेळेस उरूसला, तेव्हा शेजारच्या मुलींसाठी कानातले गळ्यातले घेऊन आले होते. पण मी स्वतःसाठी असं काय घ्यावं मला समजतच नाही, कारण मी काय वापरत नाही तर मी काय घेऊ. आणि अंशसाठी तेवढं खेळणं घेतलं आणि नंतर माझं आवडतं काहीतरी वस्तू, ते म्हणजे ही शेगडी. माझ्या लहानपणीची आठवण आहे. आमच्या घरी अशी एक शेगडी होती, तिच्यामध्ये आम्ही भुसा भरायचो. असं मध्ये एक बॉटल ठेवायचो आणि भुसा भरायचा आजूबाजूनी आणि एक माचीची काडी पेटवून टाकली की ती पेटायची. तर मला ही घ्यायचीच होती. मी विचारत होते की घेऊ का, पण अंश पप्पा म्हणाले कशाला त्याच्यासाठी 300 रुपये वाया घालवते बाई, नको घेऊ. ते थोडेसे ओरडायला लागले, तर नाही घेतलं. काय करतोय? कोणासाठी? मम्मीला पाहिजे, तुला पण पाहिजे. मम्मीला नाही पाहिजे, मला पाहिजे. मम्मीला नाही द्यायचं का? मम्मीला नाही पाहिजे. पाणीसोबत पण खाते मम्मी. पाण्यासोबत पाणीसोबत मस्त की एवढे तुकडे लय छोटे छोटे नाही करायचे, एवढे पाच झाले. हे दोघं जण माझ्या नावाखाली खात आहेत. छान छान. तर हल्ली आमच्या जाऊबाई त्यांच्या मुलांना फक्त पनीर खाऊ घालतात रोज. तर ते बघून अंशचं पण नाटक सुरू झाले की मला पनीर खायचं आहे. तर चला काही नाही काहीतरी ह्याला आवडतं आहे हेल्दी, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मग मी पण पनीर घेऊन आले आणि मी खरं तर डेअरीतून घेऊन आले. डेअरीतनं थोडंसं महाग पडतं, म्हणजे बाहेर जे दुकानात असतं त्याच्यापेक्षा 20 रुपयांनी महाग असतं. तर घेऊन तर आली. आता बघू हा कितपत खातो आहे. मी बनवतो म्हणाला, मग म्हटलं चला बनवू दे. तुम्हाला ब्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करायला विसरू नका.